जानामे पृथ्वी समूळ तरणे ते नाम वाचे वसो ज्या रूपे सागरात मजा समजले ते रूप ध्याने वसो ज्या पादे फली काळ्या स्पर्शिला तो का पाद भाळी ठसो ज्या हस्ते गिरी गोवर्धनो तिला तो हस्त माथा वसो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. बाबू श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला रणांगणावर जे ज्ञान सांगितलं, जे तो त्याला मोह झाला होता, अज्ञान आलं होतं, तर ते अज्ञान दूर करण्यासाठी जे शास्त्र सांगितलं त्या शास्त्राला गीता ज्ञान असं म्हणलेलं आहे. तसं जर वास्तविक पाहता रणांगणावर श्रीकृष्ण महाराज गेम थोडंच सांगितलं, म्हणजे गीते पद्यामध्ये नाही सांगितलं, गद्यामध्येच सांगितलं. परंतु नंतर व्यासानं त्याला 700 श्लोकामध्ये अनुष्टुप छंदामध्ये गेम केलं आणि 7 श्लोक तयार केले, त्याचे 18 अध्याय तयार केले आणि आपल्यापुढं ते मांडलं, त्याचा अन्वय लावला. अशा प्रकारे गीता तयार झाली. तर गीता म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनं जे रणांगणावर अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाला गीता ज्ञान म्हणतात. गीता ज्ञान हे धर्मापासून सुरू होते, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि नीतीवर संपते, नीतिर्मतीर मम. तर धर्म आणि नीतीपासून सुरू होणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. धर्माची आणि नीतीचं अभ्यास सांगणारं, धर्म आणि नीती शिकवणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीची उकल ह्या शास्त्रामध्ये आहे. तुमचं जीवन म्हणजे गीताशास्त्र आहे. जो माणूस आध्यात्मिक माणूस आहे तर त्या आध्यात्मिक माणसाचं जीवन म्हणजे गीताशास्त्र आहे. आत्मा म्हणजे गीताशास्त्र आहे. आणि अशा गीताशास्त्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अनेक प्रकारे ज्ञान दिलं. त्याला दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना स्थित प्रजे याला कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञेचे दुःख स्थितपणाचे लक्षणं सांगितले. ते म्हणले जो परमेश्वर सगळ्या मनातल्या कामना सोडून देतो आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो गडून राहतो त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. असं श्रीकृष्ण महाराजांना दुसऱ्या अध्याय सांगितलं. तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तू काही लोक म्हणले कर्मेंद्रियाला संयमित करतात, कर्मेंद्रियाने संयमे ही असते मनसास्पद आणि मनानं विषयाचं चिंतन करतात. कर्मेंद्रिय संयमित करतात, कर्मेंद्रियाने संयमे आणि हे असते मनसास्मरण इंद्रियार्थाने विडात्मा मिथ्याचार असं उच्चिते आणि त्याला मिथ्याचारी म्हणलेलं आहे श्रीकृष्ण महाराज. मग चांगला कोण माणूस आहे जो यस्तेंद्रियाने मनसा नियम्यारभते अर्जुना कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्त सविशेषित. जो इंद्रियाला मनानं आवरून धरतो आणि मनानं विषयात परमेश्वराचं चिंतन करतो तो खरा माणूस आहे. आणि जो यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्म तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाचार. आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सल्ला दिला की हे अर्जुना म्हणजे परमेश्वराच्या व्यतिरिक्त परमेश्वराच्या चिंतनाच्या व्यतिरिक्त जे लोक कर्म करतात ते त्यांना बंधनात पाडतात आणि त्यामुळं तू असं कर्म कर की जे तुला बंधनात पाडणार नाही. मग अर्जुनाला प्रश्न विचारला देवा तुम्ही बी इथं मनुष्य देह धारण करून येतात, आम्ही येतो, तर मग तुम्हाला कर्म बांधत नाहीत, आम्हाला का बांधतात मग? ते म्हणले अर्जुना नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फलेस. मला कर्म बांधू शकत नाहीत कारण मला कोणीही कर्माच्या फळाची आशी नाही. नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फलेस. आणि इतिमाम अभिजानाती कर्मभिरनं समजते. आणि जे माणसं असं जाणतात आणि त्याप्रमाणे निष्काम कर्मी करतात
ते देखील कर्मानं बांधू शकत नाहीत. म्हणून माय बाबा तुम्ही देखील निष्काम कर्म केली पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. कारण जर आपण निष्काम कर्म केले तर आपण देखील कर्माच्या बंधनात पडू शकत नाही. तर असं तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. तो कर्मयोग नावाचा अध्याय आहे. आता तिथंच पुन्हा श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं, देवा आता केनं प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा अनिच्छन्नपि वासने बलादेव नियोजिता. माणूस पापे का करतो? श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना, काम एस क्रोधेस रजगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनमिह वैरिना. ते म्हणले हा काम हा क्रोध रजगुणापासून उत्पन्न होतो आणि तोच खरा आपल्याला पाप करायला होतो. तो महाशनो आहे, महापापमा आहे आणि आपल्या ज्ञानाला तो झाकून ठेवतो. असं तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान देत आहेत. ते म्हणतात, अर्जुना इमम योसते योगम प्रोक्तवान हमव्य व्यसवान मने प्रह मनोरिक्ष. मी हे ज्ञान आणि कोणाला दिलं? इमम प्रोक्तवान हम व्यसवानाला दिलं, व्यसवान म्हणून दिलं, म्हणून आपला पुत्र इक्ष्वाकूला दिलं. आणि हे परंपरेनं चालत आलेलं जे ज्ञान आहे मी हे ते ज्ञान तुला देतो आहे. श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो पुन्हा, देवा तू अपरम होतो जन्म परमजन्म दिवस होता कथमेत द्विजानिया तो माझा पुत्रवांती. तुमचा तर जन्म अलीकडचा आहे, विवस्वानाचा तर पलीकडचा आहे, कवा झाला आहे आणि तुम्ही त्याला हे शास्त्र सांगितले, हे कसं सांगू, कसं मी समजू? ते म्हणले, अर्जुना बहुनी मी तिथारी जन्माने तो तुझे माझे अनेक जन्म झाले पण तान्य वेद सर्वांनी न तो वेद पर्यंत तुला एकही माहीत नाही. कारण मी आजो पिसन्न वे आत्मा भूता नामे स्वरूपिसन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममाय. असं अनेक प्रकारे ज्ञान दिलं त्याला श्रीकृष्ण महाराजांना. आणि शेवटी सांगितलं, अर्जुना हे जे ज्ञान आहे हे इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचित. हे ज्ञान जे तपस्वी नाही, जे भक्त नाही त्याला कधीच सांगू नको. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाश्रू सुसय वाचम नचमाम अभिषेक. आणि ज्याला ऐकायची इच्छा नाही त्याला सांगू नको. आणि ये इमम परमम होय मद भक्ते सुविधास्थिती भक्तिमय परामकृत्या मामे वैशेष संशय. आणि हे जे ज्ञान आहे तो माझ्या भक्ताला जो देतो, ये इमम परमगुह्यम, हे परमगुह्य असं ज्ञान जो माझ्या भक्ताला देतो. ये इमम परमगुह्यम मद भक्ते सुविधास्थिती भक्तिमय पराकृत्या. आणि तोच मला खरा भक्त आहे आणि तो मला येऊन मिळेल याच्यात शंका नाही. मामे वैशेषे संशयम न तस्मान मनुष्यसु कच्चिन मे प्रिय कृत्तम. त्याच्यापेक्षा मला कोणताही माणूस प्रिय नाही अर्जुना. न तस्मान मनुष्यसु कच्चिन मे प्रिय कृत्तम भविता नत मे तस्मात धन्य प्रिय तर भई. आणि त्याच्यापेक्षा मला कोणी प्रिय बी नाही. आणि अध्यक्षते इमम धर्म्यम संवाद मावयो ज्ञान यज्ञेन तेन मिष्ट श्यामती बेमती. आणि हा जो संवाद आहे माझा तुझा, जो कोणी ऐकेल, हृदगामी करेल, त्याप्रमाणे चलेल तर तो त्याच्यासारखा काय म्हणजे आणि ये मग धर्म संवाद माय ज्ञान यज्ञेन तेन मिष्ट श्यामती मेमती. तो ज्ञान यज्ञानं पूजला जाईल असं माझं मिष्ट श्यामती मेमती असं माझं मत आहे. असं गीतेबद्दल श्रीकृष्ण महाराजांना आपलं मत, गीतेचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्याबद्दल असं मत श्रीकृष्ण महाराजांना असं मत मांडलं आहे. आणि जो हा संवाद ऐकतो, हृदगामी करतो आणि जो म्हणजे आपल्या आचरणात आणतो त्या माणसासारखा मला तो माणूस ज्ञान या ज्ञान पूजल्या जाईल असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला ह्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. माय बाबो हे त्याप्रमाणे आपण हे शास्त्र, हे जो संवाद आहे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा, तो संवाद आपल्या हृदगामी केला पाहिजे. आपण त्याप्रमाणे आचरलं पाहिजे. आणि श्रीकृष्ण महाराजाला म्हणतात तर ज्ञान यज्ञेनं पूजल्या जाईल. या पूजल्या जाऊ एवढं आपण
आपली प्रगती करून घेतली पाहिजे. परमेश्वरानं तुम्हाला ज्ञान यज्ञानं पूजलं पाहिजे. तर ते जर तुम्ही अध्यक्षते धर्मियांचा ज्ञान यज्ञानं ते नेहा मिष्ट श्यामती मिळते. तुम्ही ज्ञान यज्ञानं पूजल्या जाल असं श्रीकृष्ण महाराजांचं मत आहे. म्हणून माझ्या बापू हे हा जो संवाद आहे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा तो हृदगामी करा, आचरणात आणा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.